नमस्कार विद्यार्थ्यांनो, एसआरटी बॉर्निंग चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत 12वी केमिस्ट्रीचं पहिलं चॅप्टर, जे अतिशय महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला 12वी बोर्डाला 5 मार्काला विचारलं जातं। माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुमच्या मनात या चॅप्टर विषयी जे अवघडपण आहे त्याची भीती नक्की निघून जाईल। तुमच्या हातात असलेला मोबाईल किंवा तुम्ही बसलेली खुर्ची किंवा तुमच्या घरात असलेलं फ्रीज मधले ते आईस क्यूब, माझ्या हातातला मार्कर किंवा डस्टर, याच्यात एक गोष्ट कॉमन आहे, तुम्ही नोटीस केली का? त्याच्यात एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे सॉलिड। सॉलिड कसे बनतात, सॉलिड कशापासून बनतात, किंवा हे सॉलिड कसे असतात? ग्राफाइट मऊ असतात आणि डायमंड हे कठीण असतात, हे कशावरून असतात? हे सगळे प्रश्नांची उत्तरं आपल्याला या भन्नाट चॅप्टर मध्ये मिळणार आहेत। तर चला मग सुरुवात करूया आपण। सॉलिडचे दोन टाइप पडतात। फर्स्ट आहे तुमचं क्रिस्टलाइन सॉलिड and amorphous solid. आता आपण या दोघांमध्ये काय फरक आहे ते बघू। क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय आणि अमरफस सॉलिड म्हणजे काय? क्रिस्टलाइन सॉलिड तुम्ही शाळेत प्रार्थनेला उभे राहतात तेव्हा एका मागोमाग असे उभे असतात, बरोबर? म्हणजे तुम्ही कसे असतात? रेग्युलर असतात, तुमचे अरेंजमेंट रेग्युलर असते। ए च्या मागे बी, बी च्या मागे सी, या टाइपने तुम्ही उभे असतात। म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड कसे असतात? तुमचे रेग्युलर असतात। पण त्याच्या अपोजिट अमरफस, ज्यावेळेस तुमची रिसेस होते, तुम्ही रिसेस मध्ये पटांगणात फिरतात ना, कुठे कुठे असतात? म्हणजे अमरफस सॉलिड हे रेग्युलर असतात का? नाही, म्हणजे ते काय असतात? इरेग्युलर असतात। आणि क्रिस्टलाइन सॉलिड कसे असतात? तुमचे रेग्युलर असतात। आणि रेग्युलर असल्या कारणाने ते एकमागोमाग आहे, त्यांची एक लॉंग चेन तयार होत असते। यांची तशी होत नाही, यांची काय होते मग? शॉर्ट चेन। त्यानंतर तिसरा पॉइंट आहे तुमचा, यांना जर हीटिंग दिली, हे एका पॉइंटला मेल्ट होत असतात। म्हणजे त्यांचा कसा असतो? शार्प मेल्टिंग पॉइंट असतो। ते अमरफस मध्ये राहत नाही, दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट। चौथा पॉइंट आहे तुमचा अनआयसोट्रोप। क्रिस्टलाइन कसे असतात? अनआयसोट्रोप्स अँड अमरफस असतात तुमचे आयसोट्रोप्स। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अनआयसोट्रोप म्हणजे काय आणि आयसोट्रोप म्हणजे काय? अनआयसोट्रोप म्हणजे काय? आपण हे आता ब्ल्यू कलरचे पार्टिकल घेतले समजा, आणि एका साइडला ब्लॅक कलर, ज्या वेळेस मी ह्या डायरेक्शन मध्ये लाईन ओढते त्यावेळेस तुम्हाला ब्ल्यू पार्टिकल भेटतात। परत मी ज्या वेळेस ह्या सेकंड डायरेक्शन मध्ये लाईन ओढते त्यावेळेस तुम्हाला ब्लॅक मिळतात। ज्या वेळेस अशी डायरेक्शन चेंज करते त्याच्यात तुम्हाला ब्ल्यू ब्लॅक या पद्धतीने पार्टिकल मिळतात। म्हणजे काय लक्षात येतं तुमचं? डिफरंट डायरेक्शन, डिफरंट प्रॉपर्टीज। ज्या वेळेस डायरेक्शन चेंज होतं तुमची प्रॉपर्टी लगेच चेंज होतात। म्हणजे काय? डिफरंट डायरेक्शन इन डिफरंट प्रॉपर्टी इज नोन एज अनआयसोट्रोप्स। अनआयसोट्रोप्स मध्ये काय असतात? आपल्या अमरफस सॉलिड असे असतात, कुठे कुठे असतात त्यांचे पार्टिकल। ज्यावेळेस हे डायरेक्शन घेतलं किंवा हे डायरेक्शन घेतलं किंवा हे डायरेक्शन घेतलं, म्हणजे डायरेक्शन चेंज जरी झालं तरी त्यांचे प्रॉपर्टी कशी असतात? सेम। म्हणजे डिफरंट डायरेक्शन सेम प्रॉपर्टी इज नोन एज आयसोट्रोप। चारही पॉइंट तुमच्या लक्षात आले असावेत। पेपर मध्ये क्वेश्चन कसा विचारला जातो मग यांचा? सहसा पेपरला क्वेश्चन असा विचारला जातो, डिफरंट बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमरफस सॉलिड। फक्त 2 मार्काला जर क्वेश्चन राहिला आणि तुम्ही नुसतं लिहिलं तरी तुम्हाला मार्क पैकीच्या पैकी भेटत नाही, पण जर तुम्ही पॉइंट नुसार लिहिलं तर मार्क तुम्हाला पैकीच्या पैकी मिळतील। आणि 2 मार्कासाठी तुम्हाला 4 पॉइंट सफिशियंट असतात। पहिला पॉइंट मी सांगितलं होता काय? रेग्युलर। क्रिस्टलाइन सॉलिड कसे असतात? रेग्युलर। जर हे रेग्युलर असेल तर अमरफस कसे असतील? इरेग्युलर। सेकंड पॉइंट सांगितलं होता मी, ते कसे मेल्टिंग पॉइंट देतात? शार्प मेल्टिंग पॉइंट देतात। अमरफस मध्ये दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट
थर्ड पॉइंट दिला होता मी तुम्हाला, ते कसे असतात लॉंग रेंज मध्ये. त्याच्या अपोजिट काय आहे शॉर्ट रेंज. चौथा पॉइंट होता मी सांगितलं तर हे काय असतात अनआयसोट्रॉप. क्रिस्टलांचे स्ट्रक्चर कसं असतं अनआयसोट्रॉप. अमॉर्फसचं आयसोट्रॉप. एक्झाम्पल शेवटी द्यायचं तर तुमचा पाचवा पॉइंट असतो प्लस पॉइंट. क्रिस्टलाइनचं एक्झाम्पल आहे मग डायमंड, अँड ग्राफाइट. अमॉर्फसचं तुमचं एक्झाम्पल आहे ग्लास अँड प्लास्टिक. दोघांचे डिफरंट लक्षात आले. क्रिस्टलाइन असतात रेग्युलर अँड अमॉर्फस असतात इरेग्युलर. त्यानंतर क्रिस्टलाइन असतात शार्प मेल्टिंग पॉइंट, यांच्यात शार्प मेल्टिंग पॉइंट राहत नाही. हे कसे असतात लॉंग रेंज मध्ये असतात, हे कसे असतात शॉर्ट रेंज मध्ये असतात. हे अनआयसोट्रोप असतात आणि आयसोट्रोप असतात. तुमचे फक्त क्रिस्टलाइन सॉलिडचे पॉइंट जरी लक्षात राहिले त्याच्या अपोजिट तुम्ही अमॉर्फस सॉलिडचे पॉइंट घेऊ शकता. क्रिस्टलाइन सॉलिडचे पॉइंट लक्षात ठेवण्यासाठी फक्त पुढचे शब्द लक्षात ठेवायचे आर, एस, एल आणि एल. हे दोघं तिघ चारही शब्द इथे आहेत आर, एस, एल आणि एल. म्हणजे तुम्ही रसड या शब्दानेही लक्षात ठेवू शकता.